फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण कोकणातील एक गोड पदार्थ बघणार आहोत जो तिथे हमखास बनवला जातो। तो पदार्थ म्हणजे नारळाच्या दुधातील तांदळाचे घावण। आता आपण त्याची रेसिपी बघून घेऊया। इथे मी तांदळाच्या पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। 2 वाट्या तांदळाचं पीठ, पिठाला 4 ते 4.5 वाट्या पाणी घालायचंय आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय। आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल। तेल लावून घेते। तवा चांगला तापलेला आहे। तांदळाचं बॅटर जेव्हा जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा प्रत्येक वेळेला ते ढवळून घ्यायचंय, कारण तांदळाचं पीठ लगेचच खालती बसतं। आता आपण याची पसरवून घेऊया। पहिले किंचित घावण जेवढं आपण पातळ बनवतो त्यापेक्षा किंचित थोडंसं जाड बनवायचंय। तर गॅस मोठा ठेवूनच मी हे झाकून देते। तर 15 ते 20 सेकंद झालेली आहेत। आपण झाकण काढून घेऊया। आता आपण अलगद हाताने चारी साईडने सोडवून घेऊया। हे अलगद हाताने मी काढून घेतलंय। आता आपण परतवून घेऊया। आता इकडनं पण मी 5-7 सेकंद जरा शेकून घेते आणि मग आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। दुसरी बाजूही थोड्या वेळ मी करून घेतलेली आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे। रेडीमेड जे मिळतं ते मी घेतलेलं आहे। जर तुम्हाला घरी काढायचं असेल तर अख्खा एक नारळ घ्यायचा, तो व्यवस्थित किसून घ्यायचा आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आणि त्याचं दाबून घट्ट दूध काढायचं। जो चौथा उरेल त्यात आणखीन एक ग्लासभर पाणी घालायचं आणि परत मिक्सरमधनं वाटून घ्यायचं। असं 2 ते 3 वेळा करायचं आणि घट्ट दाबून दाबून दूध काढायचं। आता हे विकतचं असल्यामुळे हे जरा जास्त जाड आहे। त्यात मी थोडंसं पाणी ऍड करते। जेवढं आपल्याला पातळ हवंय त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो याच्यात। त्यात मी आता अर्धी वाटी गूळ घालते। मी ते गुळाची पावडर घेतलेली आहे। मी खड्यांचा गूळ घेतला तरी चालेल, फक्त तो किसून घ्या म्हणजे तो लवकर विरघळेल। त्यात मी आता थोडीशी वेलची पूड घालते आणि आता आपण पूर्ण गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गुळामुळे दुधाला रंगही छान आलाय। आपलं दूधही रेडी आहे आणि आपले घावणही रेडी आहेत। आता आपण ते सर्व करूया। आता मी घावणाचे ते छोटे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत सर्विंग प्लेटमध्ये। त्यावर आपल्याला हे नारळाचं दूध घालायचं आहे पूर्ण डीप होईपर्यंत। आपल्या नारळाच्या दुधातील घावण आता खाण्यासाठी रेडी आहे। पण मी थोडंसं गार्निशिंगसाठी इथे ड्रायफ्रूट आणि केशर वापरते। हे अगदी ऑप्शनल आहे। त्याचबरोबर बदामाचे थोडेसे तुकडे आणि पिस्त्याचे थोडेसे काप। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।